नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. मित्रांनो, आज आपण मिड कॅप निफ्टी बद्दल चर्चा करणार आहोत. उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बघूयात उद्या कशा प्रकारे मुवमेंट आपल्याला मिड कॅप निफ्टी मध्ये बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला सपोर्ट आणि रेजिस्टन्स टाकून घेऊया. तर पहिला रेजिस्टन्स आहे या ठिकाणी 13,300. आणि सेकंड रेजिस्टन्स आहे आपला 13,000. आणि सपोर्ट आहे आपला 13,150. आणि दुसरा सपोर्ट आहे 12,970. मित्रांनो, या ठिकाणी आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स टाकलेले आहेत. तर अनालिसिस मध्ये आपल्याला असे दिसून येते आहे की मिड कॅप निफ्टी उद्या आपल्या रेजिस्टन्स जवळ परत एकदा जाईल, ज्या ठिकाणी तिने क्लोजिंग दिलेली आहे. जर उद्या आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक 15 बघायला मिळेल, 13,300 ते 13,330 च्या जवळपास. 13,280 13,280 च्या खाली जर 15 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर मिड कॅप निफ्टी ही आपल्याला डाऊनला जाताना दिसेल. तर डाऊनला गेल्यानंतर साधारणपणे पहिले टार्गेट असणार आपले 13,150. 13,150 फर्स्ट टार्गेट असणार आणि सेकंड टार्गेट असेल 12,970. जर उद्या आपल्याला आपला जो रेजिस्टन्स आहे 13,000 एक सेलिंग पॅटर्न तयार झाला तर 15 मिनिटाच्या कॅन्डलने 12,280 च्या खाली क्लोजिंग दिली तर मिड कॅप निफ्टी हे असणार आहे आणि पहिले टार्गेट अचीव्ह करेल ते 13,150 आणि सेकंड टार्गेट असेल 12,970 च्या जवळपास आपल्याला बघायला मिळेल. तर उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बघूयात उद्या कशा प्रकारे मुवमेंट होताना दिसते. धन्यवाद मित्रांनो.